नमस्कार स्वामी भक्तांनो. शाकंभरी पौर्णिमा ही 3 जानेवारी 2026 शनिवारी रोजी आलेली आहे. या दिवशी जो कोणी शाकंभरी मातेची कथा ही श्रद्धेने पठण व श्रवण करतो, त्याच्या घरामध्ये सुख संपत्ती, धनधान्य यांची कधीही कमतरता भासत नाही. त्याचे वेदोक्त आणि मंत्रोक्त ज्ञान हे सिद्धीस जाते. चला तर आजच्या दिवशी आपण या शुभ कथेचे पठण व श्रवण करूया. पृथ्वीवर पौराणिक काळामध्ये एका राक्षसाचे राज्य होते. त्या राक्षसाचे नाव दुर्गामासूर असे होते. तो मोठा धूर्त तर होताच, सोबत अत्यंत बलवान आणि पराक्रमी देखील होता. तो राक्षस असल्याने देवतांचा, ऋषीमुनींचा त्याला खूप राग होता. सर्व देव स्वर्गामध्ये सुखाचा उपभोग घेत होते, तर ऋषीमुनी उपासनेत, अध्ययनात, मंत्रशक्तीने सामर्थ्यवान बनत होते. दुर्गामासुराने नेमकी हीच गोष्ट हेरली व देवतांची, ऋषीमुनींची बलस्थाने कोणती ही ओळखली. त्यांना कमकुवत करून त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी त्या राक्षसाने हिमालयावर ब्रह्मदेवाची कठोर अशी तपस्या केली. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रकट झाले व त्याला इच्छित वर मागण्यास सांगितला. तेव्हा दुर्गामासुराने संपूर्ण वेदांचे ज्ञान हे माझ्याकडे असावे व संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी असा वर मागितला. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. त्यामुळे दुर्गासूर हा अत्यंत उन्मत्त बनला. तिन्ही लोकांमध्ये त्याने हाहाकार माजवला. ब्रह्मदेवाच्या अशा वरामुळे देवतांचे, ऋषीमुनींचे संपूर्ण वेदज्ञान, मंत्रज्ञान त्यांच्याकडून दुर्गामासुराकडे आले. सृष्टीमधले चैतन्य लोप पावले. देवऋषी शक्तिहीन, तेजोहीन आणि सामर्थ्यहीन झाले. दुसरीकडे दुर्गामासुराने तिन्ही लोकी हाहाकार माजवला. सर्वावर विजय मिळवत तो चालला होता. त्याच्या भीतीने देव, ऋषी हे अरण्यात लपून बसले होते. घनदाट जंगलातील गुहेकडे मात्र दुर्गामासुराचे दुर्लक्ष झाले. त्या गुहेमध्ये देव आणि ऋषींनी माता भगवती हिची कठोर अशी तपस्या केली. त्यांच्या कठोर तपस्येनंतर देवी भगवती समोर प्रकट झाली. तिचे रूप आगळे होते. सृष्टीतील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे, नानारंगी फुले, पाने, फळे या सर्वांनी मिळून देवीचे स्वरूप साकारले होते. सगळीकडे तिचे तेजस्वी डोळे चमकत होते. तेव्हा सर्वजण तिला शताक्षी या नावाने संबोधन करू लागले. त्या 100 नेत्रांमधून कृपेचा वर्षाव ती करत होती. त्यामुळे देवांना, ऋषींना उत्साह, सामर्थ्य मिळाले होते. अनेक वर्ष अवृष्टीमुळे जन त्रस्त झालेले होते. त्यांना खाण्यास अन्न व पिण्यास पाणी मिळत नव्हते. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले व सर्वांचे प्राण वाचवले. तेव्हापासून या भगवतीला शाकंभरी हे नाव पडले. शरण आलेल्या देवतांना, ऋषींना त्यांचे सामर्थ्य परत मिळवून देण्यासाठी देवी दुर्गामासुराशी युद्ध करण्यास सज्ज झाली. देवीने गुहेच्या तोंडाशी तळपते चक्र ठेवले होते. त्याने सर्वांचे रक्षण होणार होते. दुर्गामासूर व देवीमध्ये भयानक युद्ध सुरू झाले. शेवटी त्यामध्ये देवीला जय लाभला. पृथ्वीवर मोठे संकट होते ते नाहीसे झाले. दुर्गामासुरांचा सेनेचा अंत झाला. सर्व ज्ञान, मंत्र, सामर्थ्य पुन्हा देव आणि ऋषींना प्राप्त झाले. हे श्रेष्ठ ज्ञान आहे, हीच माझी वाणी आहे, ही मंत्रशक्ती आहे, हे सर्व माझे स्वरूप आहे. याची आराधना करा, तीच माझी उपासना ठरते. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी खऱ्या अर्थाने जगाची पालन करती माऊली झाली. म्हणून पौष महिन्यामधील पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. फळे, फुले, पाने यांनी तिची सजावट केली जाते. तिला शाकभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो.